नमस्कार. आपण नेहमी आपल्या मूलभूत हक्कांसाठी म्हणजे फंडामेंटल राईटसाठी खूप जागरूक असतो, नाही का? अगदी. माझे हक्क, माझे अधिकार यावर आपण सतत बोलतो. पण आपल्या कर्तव्यांचं काय? आज आपण भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत कर्तव्यांविषयी, फंडामेंटल ड्युटीजविषयी जरा खोलवर जाऊन बोलणार आहोत. हो, आणि आपला उद्देश हाच आहे की ही कर्तव्य घटनेत आली कशी, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती लक्षात कशी ठेवायची याची काही सोपी पद्धत आहे का, हे समजून घेऊया. चला तर मग. तर सगळ्यात पहिली आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे ही कर्तव्ये मूळ राज्यघटनेत नव्हतीच. नाही, 1950 साली जेव्हा घटना लागू झाली तेव्हा फक्त हक्क होते, कर्तव्य नव्हती. मग ही नंतर का आणि कशी जोडली गेली? हाच तर महत्वाचा भाग आहे. ही कर्तव्य राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A अंतर्गत येतात. आणि ही 1976 साली जोडली गेली. हो, 42व्या घटनादुरुस्तीनुसार. देशात तेव्हा आणीबाणी लागू होती आणि यामागे सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशी होत्या. आणीबाणीचा काळ म्हणजे हा तोच काळ होता जेव्हा नागरिकांचे हक्कच स्थगित केले होते. हे जरा विरोधाभासी नाही का वाटतं? अगदी. पण तत्कालीन सरकारचा दृष्टिकोन असा होता की नागरिक केवळ हक्कांसाठी भांडत आहेत, पण देशाप्रती त्यांच्या जबाबदाऱ्या विसरत चालले आहेत. अच्छा, म्हणजे हक्क आणि कर्तव्यांमध्ये एक समतोल साधण्याचा हा प्रयत्न होता. एक प्रकारे हो. पण इथेच खरी गंमत आहे. स्वर्णसिंग समितीच्या सगळ्याच शिफारशी काही सरकारने स्वीकारल्या नाहीत. कोणत्या होत्या त्या? 2 खूप महत्वाच्या होत्या. एक म्हणजे कर भरणे हे एक मूलभूत कर्तव्य असावं. अरे वा, हे तर आजही लागू व्हावं असं वाटतं. हो, पण ते स्वीकारलं नाही. आणि दुसरी, त्याहूनही वादग्रस्त शिफारस होती की कर्तव्यांचं पालन नाही केलं तर शिक्षा किंवा दंड असावा. बापरे, जर हे स्वीकारलं असतं तर आज या कर्तव्यांचं स्वरूपच पूर्णपणे वेगळं असतं. नक्कीच. पण काँग्रेस सरकारने ही शिफारस नाकारली. कदाचित कर्तव्य ही सक्तीने लादण्याऐवजी ती एक नैतिक जबाबदारी असावी असा विचार त्यामागे असेल. म्हणजे कर्तव्यांची प्रेरणा जरी बाहेरून म्हणजे तत्कालीन सोव्हिएत युनियनकडून घेतली असली तरी भारताने तिला स्वतःच्या गरजेनुसार बदललं. बरोबर. आणि सुरुवातीला 10 कर्तव्य होती. नंतर 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने त्यात 11व्या कर्तव्याची भर पडली. ठीक आहे. आता या कर्तव्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलूया. त्यांचं स्वरूप कसं आहे? याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे काही कर्तव्य नैतिक आहेत तर काही नागरी. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य लढ्याच्या आदर्शांचं पालन करणे हे एक नैतिक कर्तव्य आहे आणि राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे झालं नागरी कर्तव्य. आणि ही फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत, बरोबर? परदेशी नागरिकांसाठी नाहीत. अगदी बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ही न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे नॉन जस्टिशिएबल. याचा सोपा अर्थ काय? सरळ आहे. जर कोणी या कर्तव्यांचं पालन केलं नाही तर तुम्ही थेट कोर्टात जाऊ शकत नाही. मग त्यांचा उपयोग काय? पण याचा अर्थ असा नाही की ती निरर्थक आहेत. संसदेला अधिकार आहे की ती कायद्याद्वारे या कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षा ठरवू शकते. अच्छा, म्हणजे ही कर्तव्य दुसऱ्या कायद्यांना आधार देऊ शकतात. हो, एक प्रकारे ही नागरिकांसाठी एक नैतिक संहिता आहे. समजलं. आता सर्वात मोठ्या आवाहनाकडे येऊया. ही 11 कर्तव्य लक्षात कशी ठेवायची? यासाठी एक खूप छान ABC ट्रिक आहे. कलम 51A मध्ये A पासून K पर्यंत प्रत्येक अक्षरावरून एक कर्तव्य लक्षात ठेवता येतं. चला पटकन पाहूया. A फॉर अँथम म्हणजे संविधान, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. बरोबर. B फॉर बापू किंवा ब्रेव्ह म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांचे पालन करणे. C फॉर कम्प्लीट युनिटी देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता टिकवणे. ही तिन्ही कर्तव्य राष्ट्राबद्दलच्या आदराशी जोडलेली आहेत. पुढचं D फॉर डिफेन्स देशाचं संरक्षण करणे. आणि E फॉर इक्वालिटी सर्वधर्म समभाव आणि बंधुभाव वाढवणे. आणि यात स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याचा उल्लेख खूप महत्वाचा आहे. हो, खरंच. पुढे F फॉर फोर्ट किंवा फॅन्सी कल्चर म्हणजे आपल्या संस्कृतीच्या वारसाचं जतन करणं. आणि G फॉर ग्रीन नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं. आजच्या काळात हे किती महत्वाचं आहे. नक्कीच. त्यानंतर H फॉर ह्युमॅनिझम वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद विकसित करणे. I फॉर इंडियन प्रॉपर्टी सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणं. हे तर नेहमीच चर्चेत असतं. हो. मग येते J फॉर जॉईंट ॲक्शन व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे. आणि शेवटचं जे नंतर जोडलं गेलं K फॉर किड्स किंवा नॉलेज. अगदी.
6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे पालकांचं कर्तव्य आहे. तर ही ABC ट्रिक खरंच खूप उपयोगी आहे. हो, आणि या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, जरी या कर्तव्यांसाठी थेट शिक्षा नसली तरी एक जबाबदार नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे याची जाणीव करून देणं हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. ती आपल्यासाठी मार्गदर्शक तत्व आहेत. बरोबर. आणि आपण सुरुवातीला ज्या मुद्द्यावर बोललो होतो की स्वर्णसिंग समितीने कर्तव्यांचे पालन न केल्यास शिक्षेची शिफारस केली होती, हो, जी स्वीकारली गेली नाही.